हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस. आणि ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं? आपण बघितलं हेल्थ म्हणजे काय, डिसीज म्हणजे काय, त्याच्यानंतर डिसीजेस कोणकोणत्या प्रकारचे असतात, नाही का? त्याच्यानंतर लास्ट लेक्चरला आपण बघितलं इन्फेक्शियस डिसीजेस. या इन्फेक्शियस डिसीजेसचे आपण बघितले पॅथोजन, कोणत्या रोगजंतूंमुळे होतात, मोड ऑफ इन्फेक्शन, कशा प्रकारे ते आपल्याला बाधित करतात. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रिव्हेन्शन अँड क्युअर्स, कशा प्रकारे आपण यांना उत्तर देऊ शकतो, कशी आपण काळजी घेऊ शकतो, काय याच्यावरती ट्रीटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितले सिम्पटम्स, काय काय घडून येतं या रोगांना, रोग जेव्हा आपल्यावरती अटॅक करतात तेव्हा. ठीक आहे, तर तो चार्ट तुम्ही लर्न केलाच असणार आहे, छानपैकी लिहून सुद्धा घेतला असणार आहे तुमच्या नोट्समध्ये, बरोबर आहे ना? तर आज आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर मधला भाग, तो म्हणजे सम इम्पॉर्टंट डिसीजेस इन प्रेझेंट डेज. आता इन्फेक्शियस डिसीज ते तर आहेतच, पण अजून कोणकोणते नेहमी भेडसावणारे आजार आहेत आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सध्या? ठीक आहे, सगळ्यात पहिले काही प्रश्नांची उत्तर घेऊयात आपण. हाऊ कॅन वी ऑब्झर्व द पर्सनल हायजीन? स्वतःची स्वच्छता आपण कशी ठेवतो किंवा कशी ठेवायला पाहिजे? कशी ठेवतो? बघा, आजार होण्यापाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण असतं अस्वच्छता. मग जर तुम्ही स्वतः अस्वच्छ राहत असाल तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता जास्त असते. मग हे आजार होऊ नये म्हणून आपण काय काय करतो? बरोबर, सकाळी उठल्यानंतर कशी तुमची दिनचर्या चालू होते? तर आपण सगळ्यात पहिले तोंडाची सफाई करतो, बरोबर आहे, म्हणजे आपण दात घासतो. ठीक आहे, सगळेजण दात घासतात ना? घासायलाच पाहिजे. ठीक आहे, तर ही झाली तोंडाची स्वच्छता. त्याच्यानंतर अंघोळ करतो आपण, रोज अंघोळ देखील करायला पाहिजे छान पाण्याने, बरोबर आहे ना? पाणी, साबण जे काही तुम्ही वापरतात. त्याच्यानंतर स्वच्छ कपडे घातले पाहिजे, बरोबर आहे. हे स्वच्छ कपडे जे की वारंवार धुतले गेले पाहिजे 1-2 दिवसानंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर नख जी आहे, ही नख वाढली नाही पाहिजे आपल्या हातांची, ही वारंवार कापली गेली पाहिजे. ठीक आहे, आणि उजव्या हाताची नख तर फार इम्पॉर्टंट आहे, कारण आपण त्या हाताने जेवतो, नाही का? त्याच्यानंतर अजून काय, केस जास्त वाढता कामा नये, हे सुद्धा पर्सनल हायजीन मध्ये या छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश होत असतो. बघा, पर्सनल हायजीन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर वाय शुड वी ड्रिंक अ बॉइल्ड वॉटर इन रेनी सीझन? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण उकळलेलं पाणी का पितो, किंवा आपल्याला डॉक्टर किंवा मोठी माणसं का सांगतात की उकळलेलं पाणीच प्यायला पाहिजे? तर बघा, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं, ह्या रोगजंतूंची जी संख्या आहे ती प्रचंड वाढते. आणि दमट वातावरणामुळे, पाण्याच्या जास्त ह्युमिड वातावरणामुळे या रोगजंतूंची संख्या वाढते आणि नवीन नवीन रोगजंतू सुद्धा साथीचे याच्यासोबत यायला चालू होऊन जातात. त्याच्यामुळे पाण्याद्वारे आपल्याला 70% आजार होतात. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं, नाही का? तर मग पाण्याद्वारे जर आजार होत असतील आणि त्यातल्या त्यात पिण्यायोग्य पाणी हे स्वच्छ तर असायलाच हवं, पण ते जंतुविरहित सुद्धा असायला हवं, हे की नाही? म्हणून उकळलेलं पाणी, ज्यातले जंतू नष्ट झालेले असतात, जे आपल्याला हार्म करत नाही. मग उकळलेलं पाणी आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये पितो, कारण आपण आजारी आपल्याला पडायचं नसतं. वाय द क्लीन हँड ड्राईव्ह रन इन द स्कूल? शाळेमध्ये नेहमी हात धुणं किंवा हात स्वच्छता ठेवणं याच्या मोहिमा राबवल्या जातात. का बरं? तुम्हाला माहितीये, शाळेतली जी काही मुलं आहे 8वी पर्यंतची, ठीक आहे, तर यांच्या जाणते किंवा अजाणतेपणी हे बऱ्याचशा वस्तूंना हात लावत असतात, नाही का? आणि मग हीच हात कधी नाकात, कधी डोळ्यात, कधी कानात, कधी तोंडात, इथे ह्या ठिकाणी त्यांचा स्पर्श होतो आणि ह्यातूनच त्या जागेवरची जंतू तुमच्या शरीरात प्रवेश करण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते, बरोबर आहे. म्हणूनच वारंवार हात धुणं ही मोहीम शाळांमध्ये राबवली जाते. आपणही वारंवार हात धुतले पाहिजे, नाही का? तुम्ही घरी असले तरी 2 ते 3 तासानंतर तुमचे हात धुतलेच गेले पाहिजे, कारण जाणते अजाणतेपणे आपण बऱ्याच वस्तूंना हात लावतो,
हे की नाही? मग आता हात लावणं आपण कमी करू शकतो, थांबवू शकतो का एकदम? अजिबात नाही. ठीक आहे, म्हणून वारंवार हात स्वच्छ धुतले गेले पाहिजे, कारण यांचा कॉन्टॅक्ट आपला चेहरा, नाक, डोळे, तोंड, कान यांच्याशी वारंवार येत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ही मोहीम राबवली जाते. आता ही झाली स्वतःची स्वच्छता. ठीक आहे, तुम्ही कितीही स्वच्छ असले किंवा कितीही तुम्ही पर्सनल हायजीन मेंटेन केली, पण तुमच्या अवतीभोवती म्हणजे परिसरामध्ये जर काही ठिकाणं अशी असतील तर बघा, तुमच्या स्क्रीनवरती काही ठिकाणं आपण ठेवत आहोत. आता बघा, जर तुमच्या आजूबाजूला डर्टीनेस इन द सराउंडिंग असेल तर सी द डायग्राम. खालून वरती जाणार आपण, डाव्या बाजूने एक पिंप दिसतोय तुम्हाला, नाही का? डस्टबिन सारखं, ज्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे, खूप खराब वस्तू त्याच्यामध्ये असते. दुसरी जी आकृती आहे ती आहे भिंतीची. या भिंतीवरती शेवाळ उगवलेला आहे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते उगवतं. तिसरे बघा, कुंड्या. या कुंड्यांमध्ये आपण रोपटी लावतो मोठ्या हौशीने, त्याची बाग बनवतो. या कुंड्यांमध्ये हे पाणी साचतं पावसाचं. त्याच्यानंतर बघा, अशा जागा जिथं आपण कचरा टाकतो. आपली मानवी वृत्ती कशी आहे? स्वतःचं घर स्वच्छ पाहिजे आणि आपण कचरा लटून दुसऱ्याच्या घरात, अंगणात किंवा रस्त्यावरती लावतो समोर. मग काही अशी ठिकाणं जिथं कचरा फेकला जातो. त्याच्यानंतर उजव्या बाजूला बघा, एक बकेट आहे किंवा डस्टबिन आहे. ती पावसाच्या दिवसात जर ओपन प्लेस मध्ये असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचू शकतं, कचरा तर आहेच त्याच्यामध्ये. टायर, काही भांडी, प्लास्टिकची म्हणा, स्टीलची म्हणा, लोखंडाची म्हणा, कोणतीही, ह्या टायरांमध्ये सुद्धा पाणी साचतं. जर ती तुमच्या छतावरती असतील, टेरेस वरती असतील, घराच्या बाजूला असतील, मोकळ्या जागेत असतील, तर तिथे सुद्धा हे पाणी साचतं. आणि या सगळ्या ठिकाणांमधून सेंटरला बघा कशाची निर्मिती होते? तर याच्यातून निर्मिती होते डासांची. कशाची? डास, मच्छर, मॉस्किटो यांची निर्मिती होते. आलं लक्षामध्ये? म्हणजेच स्वतःची स्वच्छता तर आवश्यक आहेच आहे, पण परिसरामध्ये देखील तुमच्या अशा घाण वस्तू किंवा घाणेरड्या जागा नको. ठीक आहे, पाणी साचतील अशा जागा नको. जिथं पावसाचं पाणी साठलं आणि ते थांबलं तर त्याच्यामध्ये मच्छरांची पैदास व्हायला सुरुवात होते. आता आपण पुढे सरकणार आहोत आणि बघणार आहोत सम इम्पॉर्टंट डिसीजेस इन प्रेझेंट डेज. याच्यामधला पहिला, डेंग्यू. डेंग्यू हा आजार कशामुळे होतो? अर्थातच मच्छरांच्या चावण्यामुळे डेंग्यू हा आजार होतो. मग चला, ही आहे तुमच्या समोर एक स्क्रीन डेंग्यूची. काय आहे डेंग्यू आजार? मॉस्किटोज ले इन द एग्स इन वॉटर लॉज प्लेसेस and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by DEN1, 2 virus belonging to the type of flavivirus. flavivirus. बघा, डेंगू हा जो आजार आहे हा मच्छरांमुळे होतो. आणि हा जो आजार आहे हा वेगवेगळ्या प्रकारची मच्छर जी डम्प प्लेसेस मध्ये, जिथं पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी ही उत्पन्न होतात. डेंगू हा आजार मुख्यतः एडिस इजिप्ती ह्या डासापासून होतो. आणि यांचे जे काही व्हायरस आहे ते व्हायरस ओळखले जातात DEN1 and DEN2. हे फ्लॅव्हिव्हायरस या प्रकारांमध्ये येतात. कोणत्या प्रकारांमध्ये येतात? फ्लॅव्हिव्हायरस. हे तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. तुम्हाला अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित अक्षरामध्ये हे तुम्हाला नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढची स्क्रीन आहे सिम्पटम्स. जेव्हा हे मच्छर तुम्हाला चावतील तेव्हा काय काय
लक्षणं दिसायला येतील की डेंग्यू झालेला आहे. कशावरून ओळखणार? तर बघा स्क्रीनवरती. पहिलं, ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, वॉमिटिंग. ॲक्यूट फीवर म्हणजे तीव्र ताप येतो. त्याच्यानंतर डोकं दुखतं आणि वॉमिटिंग, मळमळ आणि उलट्या व्हायला सुरुवात होतं. सेकंड, पेन इन द आईज सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम्स. तुमच्या ह्या डोळ्यांच्या ज्या खाचा आहेत, म्हणजे हे जे डोळे आहेत, या डोळ्यांमध्ये दुखायला चालू होतं. म्हणजे ज्या खोबणीत आपले डोळे आहेत तिथं प्रचंड वेदना तुम्हाला जाणवतात आणि हे खूप ठळक वैशिष्ट्य आहे डेंग्यू झाल्याचं. तिसरं, डिक्रीजेस इन द प्लेटलेट काउंट अँड दॅट मे लीड टू द इंटरनल हेमोरेज. मग याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, रक्तातले 3 मुख्य घटक, एक म्हणजे आरबीसी, रेड ब्लड कार्पॅस्कल, दुसरे म्हणजे डब्ल्यूबीसी, व्हाईट ब्लड कार्पॅस्कल, आणि तिसरा म्हणजे प्लेटलेट्स. तर ह्यामध्ये प्लेटलेटचा काउंट हा फार कमी होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंटरनल हेमोरेज होण्याची शक्यता असते. तर हे आहे सिम्पटम्स कशाचे? डेंग्यूचे. ठीक आहे. नाव see the next screen. Do you know malaria is caused due to the female Anopheles, while the elephantiasis due to the female Culex. Anopheles and Aedes grow in a clean water, while Culex is in the sewage water. 3 प्रकारच्या मच्छरांची नावे इथं आहे बघा. एक आहे ॲनोफिलिस, दुसरा आहे क्युलेक्स आणि तिसरा आहे एडिस. तर ह्याच्यापैकी एडिस आणि ॲनोफिलिस हे जे मच्छर आहेत हे क्लीन वॉटरमध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात आणि यांच्या ज्या माद्या आहेत ह्या काय करत असतात, तर त्या चावत असतात, शोषण करतात मानवी रक्ताचं. तर दुसरीकडे क्युलेक्स ही जी नावाची प्रजाती आहे ज्याच्यामुळे एलिफंटासिस म्हणजे हत्ती रोग होतो, तर ही क्युलेक्स नावाची जी मच्छरांची प्रजाती आहे ही सिवेज वॉटरमध्ये म्हणजे सांड पाण्यामध्ये ही काय करत असते, अंडे घालत असते. आलं लक्षामध्ये? हे आहे तुमच्या स्क्रीनवरती. नाव बघा मित्रांनो, अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला मला द्यावीशी वाटते की फिमेल जी मच्छर आहेत ना तीच सगळ्यात जास्त चावा घेतात. मेल मच्छर चावत नाही जास्त. रिझन, फिमेल मच्छरांना अंडी उबवायची असतात, रिप्रोडक्शन सिस्टीम त्यांची कॅरी फॉरवर्ड करायची असते आणि त्याच्यामुळे त्यांना पोषणाची गरज असते, रक्ताची गरज असते आणि त्याच्यामुळे ह्या ज्या मादी मच्छर आहेत, फिमेल आहेत, मग ती ॲनोफिलस असो, ती एडिस इजिप्टी असो किंवा ती क्युलेक्स असो, ह्याच मच्छरांमुळे हे रोग पसरतात आणि याच्यामुळे डेंग्यू आपण आताच बघितलं, एडिस इजिप्ती ह्या मच्छरामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांच्यासारखे रोग पसरत असतात. आलं लक्षामध्ये? तर ही होती माहिती कशाची? डेंग्यू या आजाराची. आपण बघितले डेंग्यू ह्या आजाराची माहिती, त्याची सिम्पटम्स आणि त्याच्याबद्दलची महत्वाची माहिती की कसे हे आजार पसरतात आणि कुठं कुठं ही जी मच्छर आहेत त्यांची अंडी घालतात. बरोबर आहे? मग तुम्हाला जर या डेंग्यू डासापासून वाचायचं असेल तर ही जी काही घाण प्लेसेस आहेत यांना हटवलं गेलं पाहिजे. टायर आजूबाजूला आहेत का? कुंड्यांमध्ये पाणी साचतंय का? इतर काही कचरा कुडा ज्याच्यामध्ये पाणी साचतंय का? याचं तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. कोणत्या अशा भिंती आहेत का ज्याला प्लास्टर केलेलं नाही, बांधून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये शेवाळ उगवलेलं आहे का? या सगळ्या गोष्टींकडे लक्ष असू द्या. यांना बाजूला करा, स्वच्छता राखा, स्वतःची पण आणि परिसराची पण, आणि डेंग्यू आजाराला तुम्ही टाळू शकता. दुसरा आजार आहे स्वाईन फ्लू. काय आहे बघा स्वाईन फ्लू आणि कसा होतो तो? सी द पिक्चर ऑफ स्वाईन फ्लू ऑन युअर स्क्रीन. स्वाईन फ्लू reasons of infections. First, infection for swine flu occurs through the pigs and humans. Viruses of swine flu are spread through sweat of infected person.
Similarly, it is spread through secretion of nose, throat and saliva. बघा, स्वाईन फ्लू हा जो रोग आहे हा प्रामुख्याने इन्फेक्शियस डिसीज आहे आणि तो पसरतो डुकरांच्या, पिग्सच्या आणि ज्यांना हा रोग संक्रमित झालेला आहे त्या ह्युमन्सच्या संपर्कात आल्यामुळे. ज्या रोग्यामध्ये ह्युमन्समध्ये हा पिग्स कडून रोग संक्रमित झाला स्वाईन फ्लू नावाचा, त्याच्या स्वेटमधून म्हणजे त्याच्या घामामधून सुद्धा, घामाच्या संपर्कात, घामामध्ये बरेचसे बॅक्टेरिया आणि विषाणू, जीवाणू आणि विषाणू हे समाविष्ट असतात. या घामामधून सुद्धा काय होऊ शकतो तर हा रोग दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. तसंच ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लू झालेला आहे त्याच्या शिंकण्यातून, खोकल्यातून आणि त्याच्या इतर सलायवा म्हणजेच लाळेमधून हे विषाणू पसरू शकतात आणि दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा याची बाधा होऊ शकते. कशाची? स्वाईन फ्लूची. म्हणजे स्वाईन फ्लू होतो कोणापासून? डुकरांपासून, पिग्स पासून, याच्यामध्ये संपर्कात असणाऱ्या लोकांना, आणि त्या लोकांच्या संपर्कात जे येतील त्यांना जर स्वाईन फ्लू झालेला असेल तर त्यांना सुद्धा होतो. कशा कशामधून? घामामधून, शिंकण्यातून, खोकल्यातून, ठीक आहे, आणि लाळेमधून सुद्धा हा रोग त्यांना होऊ शकतो. सिम्पटम्स काय आहे स्वाईन फ्लूची लक्षणं? डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वासोश्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो. सोअर थ्रोट, घशाला सूज येते आणि घसा प्रचंड दुखतो. बॉडी पेन, पूर्ण शरीरामध्ये कसकस, अंगदुखी तुम्हाला जाणवते. ही आहे कशाची लक्षणं? तर स्वाईन फ्लूची. त्याच्यानंतर येतं डायग्नोसिस. हाऊ वी डायग्नोज द स्वाईन फ्लू. कसं तुम्ही निदान करणार की स्वाईन फ्लू तुम्हाला झालेला आहे किंवा नाही आहे? बघा तुमच्या स्क्रीनवरती. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. फॉर द डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, liquid from the throat of patient is sent to the laboratory. Diagnostic facilities are available in National Institute of Virology (NIV) at Pune and National Institute of Communicable Diseases Delhi. या दोन्हींचे शॉर्ट फॉर्म आहेत. NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुण्याला आहे ही, आणि दुसरी आहे NICD म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, जी कुठं आहे? दिल्लीला आहे. ठीक आहे. म्हणजे बघा की कसं डायग्नोसिस केलं जातं. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लू आहे अशी शक्यता आहे त्याच्या थ्रोट मधून स्वॅब घेतला जातो. तुम्ही जर बघितलं असेल तर ह्या कोरोना पेशंटचा सुद्धा स्वॅब हा थ्रोट मधून आणि नोझल मधून घेतला जातो. ठीक आहे. म्हणजेच हा सुद्धा ह्याच प्रकारचा इन्फेक्शियस डिसीज आहे. याचे जर सिम्पटम्स बघितले तर ब्रीदिंगला प्रॉब्लेम येतो. कोरोना पेशंट जो तुमच्या लंग्स मध्ये आणि तुमच्या या थ्रोट मध्ये, सुरुवातीचे 4 दिवस थ्रोट मध्ये आणि नंतर लंग्स मध्ये हा काय होतो तर त्या याच्या स्वरूपात, बेडक्यांच्या स्वरूपामध्ये, त्या कफच्या स्वरूपामध्ये तो तुमच्या लंग्स मध्ये काय करतो, स्वतःची जागा बनवतो आणि तिथंच स्प्रेड होतो. ब्रीदिंगला प्रचंड अडचण निर्माण करतो कोरोना. त्याच्यासारखंच कोण आहे? स्वाईन फ्लू देखील आहे. त्याच्यानंतर ही जी काय म्हणतात त्याला स्वॅब आहेत हे पाठवले जातात 2 NIV आणि NICD ह्या लॅबमध्ये. आणि आता तर भरपूर साऱ्या लॅब आपल्याला अवेलेबल आहे. कोरोनामुळे एक फायदा झाला की आपली आरोग्य संस्था जी आहे ती प्रचंड सुधारत चाललेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा फायदा आपल्याला झालेला आहे. नेक्स्ट आहे डू यू नो. कसा आपल्याला होतो तुमच्या स्क्रीनवरती पहा. First case of swine flu was reported in Mexico in 2009. Swine flu is caused by the virus influenza H1N1. Person who comes in the contact with pigs can contract these diseases. म्हणजे बघा हा जो रोग आहे स्वाईन फ्लू हा सगळ्यात पहिले मेक्सिको मध्ये डिटेक्ट झाला. किती साली? 2009 साली. त्याच्यानंतर H1N1 ह्या त्या विषाणूचं नाव आहे. व्हायरस इन्फ्लुएन्झा कॉल्ड H1N1. आणि जे पर्सन पिग्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांना या रोगाची बाधा फार लवकर होण्याची शक्यता असते.
यांना फार लवकर होते आणि तेच हा आजार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणावरती पोहोचवतात. तर ह्या लेक्चरला आपण इथंच थांबणार आहोत मित्रांनो. पुढच्या आजारांबद्दलची माहिती म्हणजे एड्स आणि पुढचे डिसीज हे आपण घेणार पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. आणि हो, या लेक्चरचा जो भाग जे स्क्रीनशॉट तुम्हाला दिसले आहेत, जे स्क्रीनवरती माहिती आहे ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे. धन्यवाद.